हे गाइज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल न्यू अनदर व्हिडिओ गाइज. तर मी आज करणार आहे कर्नाटक स्पेशल चुम्मारी गिरमिट. तर ठीक आहे, भेळ करणार आहे. तुम्हाला दाखवते कसं खातात आमच्याकडं. एक पाऊस पडला की मस्तपैकी असं गिरमिट लावायचं आणि एक कप चहा करायचं, मस्तपैकी खात बसायचं गाइज. आता बघा तुम्हाला मी दाखवते. तर चला, ह्याच्यामध्ये कांदा आहे, मिरची आहे, कढीपत्ता आहे, जिरा मोहरा आहे आणि मीठ आहे गाइज. तर तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. थोडं तेल जास्तच टाकायचं गाईज. बघा माझ्या पातेल्यामध्ये केवढं दिसते, मस्तपैकी होतं गाईज. झटकेपट आणि पटापट गाईज गिरमिट. हे बघा भेळ, मुरमुऱ्याचं पाकिट आणलं आहे. कर्नाटककडे दुसरे मुरमुरे असतात गिरमिट लावायला, हे नसतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हेच भेटतात. तर आम्ही ह्याचंच करणार आहे. बघा, तर एक पाकिट भेळ आहे, फक्त 3 जणांसाठी बनवणार आहे म्हणून एकच पाकिट भेळ करणार आहे. तर हे बघा, ह्याला पूर्ण खोल मम्मीने पातेल्यामध्ये टाकले आणि ह्याला काय करायचं, आपण थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि ओलं करून घ्यायचं गाईज. हे बघा भेळ मस्तपैकी मुरमुरे आहेत. तर चला तुम्हाला दाखवते म्हणजे मम्मी कसं करते. हां, आणि ह्याला फुटाण्याचं पीठ पण लागणार आहे. फुटाणा पीठ असतं ना, त्याला वाटून घ्यायचं थोडंसं आणि हे पीठ असं मिक्सरमध्ये लावून घ्यायचं. ठीक आहे, तर चला ते बघूया कांदा फ्राय झाला आहे का. ठीक आहे, हे बघा कांदा मस्तपैकी फ्राय झालेला आहे गाईज. तुम्ही बघू शकता, चांगला फ्राय करून घ्यायचं मस्त. हे बघा गाईज, करपवायचं नाही खाली. ठीक आहे, तर हलवत राहायचं सारखं. ओके, तर चला मी तुम्हाला सांगते. आणि कांदा बारीकच कापा गाईस. ठीक आहे, जास्त मोठं मोठं ठेवू नका. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला दाखवते. आणि हां, कोथिंबीर पण लागते. कोथिंबीर घ्यायचं कापून. बघा जसं माझी मम्मी कापत आहे. ठीक आहे, बघा थोडंसं कोथिंबीर घ्यायचं आणि बारीक मस्तपैकी कापून घ्यायचं, म्हणजे वरती टाकायला, म्हणजे ते कांद्याच्या ह्याच्यामध्येच टाकायचं आपल्याला. ठीक आहे, एकदम मस्तपैकी छोटं 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 कापून घ्यायचं. हे माझी मम्मी करत आहे. ठीक आहे, कर्नाटक स्पेशल आहे गाईज गिरमिट. कंतार गिरमिट. मी कन्नडामध्ये बोलले आता की ह्याला बोलतात गिरमिट गाईज. ठीक आहे, तर बघा हे टाकून असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. गाईज तुम्ही एकदा करून बघा तरी सही आणि मला कमेंट करा की तुम्ही असं करून खाल्ले गाईज. एकदम मस्त लागतं बघा गाईज, तुम्हाला सांगते. तुम्ही सारखं बनवून खाचाल. ठीक आहे, चहासोबत खायचं असतं ह्याला. ठीक आहे, तुम्ही असं पण छान असलं तर चालतो, पण चहासोबत खाल्लं तर एकदम मज्जा, त्याची मज्जाच वेगळी आहे गाईज. तर चला आपण आता भेळ तुम्हाला दाखवतो. भेळ ठीक आहे, मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे बघा भेळ, मम्मीने थोडं पाणी घातलं ह्याच्यामध्ये. पाणी घालून सगळं ओल्ली करून घ्यायची भेळ. ठीक आहे, ओल्ली करून दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकायचं. तर बघा मी जसं करत आहे तसं फॉलो करा. ओके गाईज, तर बघा हे तिसरा टिप घ्या, भेळ टाका पातेल्यात दुसरा. तर बघा गाईज माझी मम्मी करेल आता फटाफट गाईज. हां, आणि गाईज सबस्क्राईब करा माझा चॅनल प्लीज. सबस्क्राईब, लाईक करा. ठीक आहे गाईज, आणि सपोर्ट करा गाईज. काहीतरी मी माझ्या आशेने मी हा यूट्यूब चॅनल ओपन केला आहे गाईज. सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा की चांगली आहे रेसिपी म्हणून. ठीक आहे गाईज, तर चला. आणि हे बघा हे सगळं माझ्या मम्मीने केलं. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये ते मिक्स करूया जे आपण फ्राय केलेलं आहे. ठीक आहे, तर चला बघा आता तुम्हाला एकदम मस्तपैकी झकास. हे घ्यायचं ह्याच्यातली भाजी आणि टाकायचं त्याच्यामध्ये गाईज. हे बघा गरम गरम आहे. बघा माझी मम्मी पातेलं कसं हाताने पकडती बघा गाईज. बघा हे असं टाकायचं मस्तपैकी. हे बघा हे टाकून असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि हां, हे भाजी टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अजून एक काय ॲड करायचं आहे, फुटाण्याचा पावडर. ठीक आहे, तर टाकेल मम्मी आता. पहिलं ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. बघा गाईज मम्मी माझी असं मिक्स करते, एकदम मस्तपैकी मिक्स करायचं. हां, आणि तुम्हाला हळद सांगितलं ना, त्याच्यामध्ये हळद पण घालायचं. हां, त्या भाजीमध्ये हळद पण घालायचं गाईज. ठीक आहे, तर टलो आता बघा भाजी केवढी उरली आहे, एवढी उरली आहे. तर मम्मी टाकते वाटतं अजून. हे बघा अजून थोडंसं टाकलं मम्मीने. तर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गाईज. ठीक आहे, मला तर असं वाटतं गाईज मी कधी खाणार आता चहासोबत कधी खाणार. वाओ, व्हाट अ नाइस रेसिपी गाइस. तुम भी करके खा लो एक बार और मुझे कमेंट करना ज़रूर कि
कशी आहे ही रेसिपी. हे बघा, फुटाण्याचं पावडर थोडंच टाकलं आहे, पण टाकायचा फुटाण्याचा पावडर, मस्त घट्ट होतं. ठीक आहे, तर चिपचिप नाही आहे गाईस. ओके, तर बघा फुटाण्याचा पावडर टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं, एकदम एकजीव करायचं त्या सगळ्यांना, भेळला, फुटाण्याच्या पावडरला. ठीक आहे, तर ह्या टाईपचं आमच्या कर्नाटकमध्ये खूप खातात गाईस. तुम्हाला माहिती आहे, एक राज की बात बताती हो, आमच्या गावाकडे ना ज्यांचा उपवास असतो ना, तर हे बनवून खातात गाईस. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही चालत हे. हे बघा गाईस, किती छान दिसते ना गाईस. मी तर मस्त बसवणार आहे. हे संपल्यावर अजून एक प्लेट आणणार आहे बाबा मी आतून जाऊन. मला लय आवडते गाईस, मी लय खाते. बघा चहा मस्तपैकी. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. माझा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.